नागपूर शहरात दंगल घडणे हा प्रकारच मुळात कोणाच्याही मुळात स्वप्नातही नसेल। का तुम्ही चर्चवाल्याच्या फादरनी चर्चमध्येच बसायचं का? मंदिरातल्या जे संत आहेत त्यांनी मंदिरातच बसायचं का? मस्जिद मधल्या मौलानांनी मस्जिदमध्येच बसायचं का? बौद्ध विहारातल्या भिक्खूंनी बौद्ध विहारातच बसायचं का? या सगळ्यांचं कर्तव्य आहे। दंगा पसरण्यामागे किंवा दंगल घडण्यामागे किंवा हिंसाचार घडण्यामागे ही एक पार्श्वभूमी असू शकते का, असाही प्रश्न आपल्या मनामध्ये येतो। की माझा धर्म किंवा माझ्या उपासना ज्या आहे त्या आमच्या चार भिंतीच्या आतमध्ये असल्या पाहिजे आणि जेव्हा मी घराच्या बाहेर निघतो तेव्हा माझं राष्ट्र असलं पाहिजे। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲडपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर ॲडपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। नागपूर शहरामध्ये काल रात्री एक दंगल उसळली आणि या दंगलीची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली। खरं म्हणजे नागपूर हे शहर एकतेचं प्रतीक मानलं जातं। हिंदू मुस्लिम असो किंवा इतरही जाती आणि धर्म असो, या ठिकाणी एकतेने आणि ते बंधुभावाने नांदत असतात। परंतु अचानक इतकी मोठी दंगल होण्याचं कारण काय? ज्यामध्ये काही लोक जखमी झालेत, काही पोलीस अधिकारी जखमी झाले, जाळपोळ झाली, त्या ठिकाणी कर्फ्यू लावा लागला। आज सुद्धा त्या ठिकाणी कर्फ्यू आहे। त्यामुळं या दंगली मागची कारणं काय आहे किंवा कारणं म्हटल्यापेक्षा ही अशी परिस्थिती का ओढावली, नागपूरला हा असा कलंक का लागला, या प्रश्नाच्या मुळामध्ये जाणं गरजेचं आहे आणि यासाठी अनेक विश्लेषणं सुद्धा होत आहेत। आम्ही सुद्धा या संदर्भातील बातम्या तुमच्यापर्यंत आणलेल्या आहेत। परंतु नेमकं आताची परिस्थिती काय आहे, या दंगलीमागं फक्त ही दंगल कालचीच आहे की या अगोदर या दंगलीसाठीची काही तयारी झाली आहे का, हे असे अनेक प्रश्न आहेत। आणि या प्रश्नांना घेऊन आज आपल्यासोबत ॲडपोस्ट मराठीवर चर्चेसाठी दैनिक बहुजन सौरभच्या निवासी संपादिका संध्या राजूरकर मॅडम आहेत। त्यासोबत नागपूर शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे अभ्यासक श्री ज्ञानेश्वर दुर्गादासजी रक्षक सर आहेत आणि या दोन्ही व्यक्तींसोबत आज आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम मी दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करतो आणि संध्या मॅडम, मी तुमच्याकडे पहिला प्रश्न घेऊन येतो की तुम्ही पत्रकार म्हणून नागपूर शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून काम करत आहात। असा कधी प्रसंग तुमच्या लक्षात आला का की नागपूर शहरामध्ये जातीय दंगल उसळली आणि काल जी दंगल झाली या दंगलीकडे तुम्ही एक पत्रकार म्हणून कसं बघता? या कालची जी दंगल झाली नागपूर शहरामध्ये ती अत्यंत वाईट घटना आहे आणि हे जेव्हा नागपूर शहरात दंगल घडणे हा प्रकारच मुळात कोणाच्याही मुळात स्वप्नातही नसेल। पण जेव्हा ही दंगल उसळली याच्या मागे जेव्हा जाण्याचा आपण प्रयत्न केला, याच्या मागे जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं की गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाची कबर हा मुद्दा प्रामुख्यानं चर्चेला आहे। महाराष्ट्रभर त्याची चर्चा चालू आहे। वेगवेगळ्या अँगलनी सत्ताधारी पक्ष त्याला कशा पद्धतीने लावून धरतो आहे महाराष्ट्र पाहतो आहे। त्यानंतर या शहरामध्ये सोलापूरकर असेल, कोश्यारी असेल, माजी राज्यपाल कोराटकर असेल, हे जे काही यांच्या संदर्भामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये चाललं होतं त्याला कुठेतरी या दंगलीमुळे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे असंही लक्षात येतं। दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की गेल्या काही दिवसापासून सातत्यानं विधानसभेमध्ये अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री फडणवीस हे सातत्यानं औरंगजेबाच्या मुद्द्यावरून काहीतरी जे काही बरळत आहे असं म्हटलं पाहिजे। कारण दंगा पसरण्यामागे किंवा दंगल घडण्यामागे किंवा हिंसाचार घडण्यामागे ही एक पार्श्वभूमी असू शकते का, असाही प्रश्न आपल्या मनामध्ये येतो। तर हे सारं बघता
नागपूर शांततेचं प्रतीक आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर जे हजारो लाखो लोकांना एक शांतीचं प्रतीक असलेला बौद्ध धम्म दिलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर नागपूर शहरामध्ये दंगल उसळणं ही अत्यंत खेदाची आणि दुःखदायी बाब आहे. खेदाची दुःखदायक बाबा. मी याच प्रश्नाला घेऊन रक्षक सरांकडे येत आहोत. सर, तुम्ही सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये नागपुरामध्ये वावरत आहात. तुमचा सुद्धा अनेक लोकांशी संपर्क आहेत. नागपूर शहरामध्ये सुद्धा तुमचा एक चांगला संपर्क आहे. या दंगलीकडे तुम्ही कसं बघता आणि नागपूर शहरामध्ये यापूर्वी अशा पद्धतीची दंगल कधी झालेली आहेत? हा, मला आठवतं, कारण मी त्यावेळेस 4थ्या वर्गात शिकत होतो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये गुरुकुंज आश्रम मोजरी जिल्हा अमरावतीला होतो 1967 मध्ये. त्या काळामध्ये जेव्हा मी नागपूरला आलो सुट्यांमध्ये, तेव्हा या आमच्या चंद्रवण नगर, विश्वकर्मा नगरचा जो काही स्लम एरिया होता त्या ठिकाणच्या पुष्कळशा झोपडपट्ट्या जाळल्या गेल्या होत्या. त्यावेळेस अशी दंगल घडली असं आम्हाला आमच्या आई वडिलांकडनं वगैरे समजलं. किती वर्ष त्याची अगोदरची? ती 1967 मध्ये, मी 10-12 वर्षाचा असेल. पण त्याचे जे चटके होते ते तेव्हा कळले नाही. पण जेव्हा आई वडील आणि बाकी काका लोक वगैरे आणि बाजूबाजूचे लोक जेव्हा त्याच्यावर चर्चा करायचे, तर त्या भयानक परिस्थितीमध्ये ती दंगल घडली होती. पण त्यावेळेस त्या दंगलीला शांत करण्यासाठी तुकडोजी महाराज रुग्णालयावर होते, मुंबईवरून ते आले होते, त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. पण तरी तशा परिस्थितीमध्ये त्यांनी नागपूरच्या रतनचंदजी डागांशी संपर्क साधला. डागाजी जेव्हा भेटायला आले तर महाराज म्हणतात की दादा मेरी दवा. डागाजींना समजलं नाही, मी डॉक्टर नाही, कोणी नाही आहे, मला महाराज कोणती दवा म्हणतात. मग महाराजांच्या जवळ गेले, म्हणजे महाराज तुम्ही कुठल्या दवा औषधी बाबतीत बोलतात? सगळ्या धर्माच्या धर्मगुरूंशी मला चर्चा करायची आहे. डागाजी नागपुरात आले आणि त्या काळातले जे सगळे धर्मगुरू होते मोठ्या, कारण आपल्याकडे कसं आहे, एक धार्मिक वातावरण असं आहे आणि नागपूर शहर हे मध्यभागी आहे आणि धार्मिक वातावरणाचा प्रभाव हा जनतेवर मोठ्या प्रमाणात असतो, हे आपण नेहमी पाहिलेलं आहे. तर तुकडोजी महाराजांनी सगळ्या धर्मगुरूंना एक म्हणजे विनंती केली, प्रार्थना केली की तुम्ही जर मानवतेसाठी प्रत्येक धर्म आहे तर मग तुम्ही सगळे एकत्र येऊन समाजामध्ये जाऊन तुम्ही माणुसकीचा विचार लोकांमध्ये का पेरत नाही? का तुम्ही चर्चवाल्याच्या फादरनी चर्चमध्येच बसायचं का? मंदिरातल्या जे संत आहेत त्यांनी मंदिरातच बसायचं का? मस्जिद मधल्या मौलानांनी मस्जिदमध्येच बसायचं का? बौद्ध विहारातल्या भिक्खूंनी बौद्ध विहारातच बसायचं का? या सगळ्यांचं कर्तव्य आहे की माझं देश, माझं शहर, माझं गाव हे कशा प्रकारे सुंदर आणि प्रसन्नतेने आणि प्रेमाने, मैत्री भावाने वागेल. आणि नागपूर शहराचा त्यानंतरचा इतिहास, त्यानंतर छुटूक मुटूक काम झाले असतील इथे, पण अशा प्रकारची दंगल कालच्या सारखी याच्या आम्ही आमच्या आता वय 60च्या वर आम्ही ओलांडलेलो, तर आम्हाला अशी दंगल दिसली नाही. आणि हे फार वाईट आहे, कारण यासाठी की ताजुद्दीन बाबासारखे संत या शहरामध्ये होऊन गेलेत की ज्यांच्या उरूसमध्ये सगळ्या धर्माचे लोक एकत्र येतात. त्यांच्या असं कधी हिंदू मुस्लिम असा भेद त्या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे, ज्या ठिकाणी जगातून विश्वातून लोक येतात. इथे संघाचं पण कार्य आहे, जे हिंदुत्वाचा विचार देतात. अशा प्रकारच्या सगळ्या चळवळीचं केंद्रबिंदू आणि आंबेडकरी चळवळीचं केंद्रबिंदू, याचा अर्थ बुद्धाच्या शांतीचा मोठा स्तोत्र हे नागपूर शहर आहे. आणि या शहरामध्ये तुकडोजी महाराज म्हणायचे की मैं नागपूर का रहने वाला हूँ. इतकं नागपूरवर या सगळ्या संत महापुरुषांचं आणि गाडगे बाबांचं सुद्धा वास्तव्य. जरी ते अमरावती जिल्ह्यात जन्माला आले होते तरी नागपूर शहराच्या भागामध्ये त्यांचे अनेकदा कीर्तन झालेले आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर विचार केला, आणि तुम्हाला आणखी एक सांगतो की महात्मा गांधी जरी सेवाग्राम आश्रमात राहायचे, पण त्यांचं नागपूर हे मध्य केंद्र होतं. नागपूर शहरातल्या टिकेकर वाड्यांमध्ये अनेक मिटिंगा, त्यांच्या राका भवनामध्ये अनेक मिटिंगा झाल्या आहेत. म्हणजे या सगळ्या शांतीचा विचार देणाऱ्या लोकांचं माहोल या नागपूर शहरामध्ये होतं. आणि अशा शहरामध्ये अशा काही घटना घडाव्यात या भविष्याच्या दृष्टिकोनातून, कारण येणाऱ्या तरुण पिढीला आम्ही कुठला शांतीचा विचार आपण देणार आहोत याचं चिंतन, कारण आमची पिढी हादरली आहे, अक्षरशः हादरली आहे की जे काही घडलं ते कोणी घडवलं, काय घडवलं ते शासन आणि पोलीस यंत्रणा पाहिल. पण आम्ही जे डोळ्यांनी ऐकतो, जे व्हिडिओज पाहतो, आज जर सोशल मीडिया नसता तर मला असं वाटतं की या गोष्टीला सुद्धा खूप वाचा फुटली नसती.
जसं मला आठवतं की गोवारी कांड झालं होतं, ते आम्ही सकाळी जाऊन पाहतो तर काहीच दिसलं नाही. म्हणजे अशा प्रकारे ही पण हे झालं असतं, पण आज सोशल मीडियाने त्या गोष्टी. पण मला असं वाटतं आपण त्याच्या खूप खोलात न जाता येणाऱ्या तरुणांना, तरुण पिढीला आम्ही माणुसकीचा, मानवतेचा धर्म शिकवू शकू का, याचं आपल्याला चिंतन करावं लागेल. सर, आपण खोलामध्ये गेलं पाहिजे नाही, हे खरं आहे. आपले त्याचे कारण प्रशासन, पोलीस वगैरे शोधतीलच. परंतु नेमके अशा ज्या काही दंगली होतात किंवा इतरही काही अशा गोष्टी घडतात, कारण नागपूरची एक ओळख म्हणजे क्राईम सिटी म्हणून सुद्धा ओळखली जाते. परंतु मग सामाजिक तत्व म्हणा किंवा सामाजिक पण हा एक विषयच आहे. मग सामाजिक विषयामध्ये कुठली कमतरता राहत आहेत, काय गोष्टी या ठिकाणी जाणवत आहेत? नाही, या ठिकाणी काय होतं, मला एक लक्षात आलं की मी ज्या महापुरुषाला मानतो किंवा ज्या महापुरुषांच्या विचारांना, म्हणजे मी विचारांना मानतो की त्या व्यक्तीला मानतो, आपण व्यक्तिपूजक अलीकडच्या काळात या 10-12 वर्षामध्ये मला एक गोष्ट जाणवून आली की आम्हाला आमच्या बालपणी आम्ही शाळेमध्ये जायचं तर आम्हाला जात आमची कधीच समजली नाही, आम्हाला आमचा धर्मही कधी समजला नाही. आम्ही मित्रांमध्ये वावरताना आम्हाला असं वाटायचं की आम्ही सगळे भारतीय आहोत आणि संविधानाची भूमिका सुद्धा ते होतं, आम्ही भारतीय, आम्ही सारे भारतीय, ही भूमिका त्या काळामध्ये होती. पण हळूहळू एक लक्षात आलं की इथली राजकीय व्यवस्था ही जाती पोटजातीमध्ये इतकी वाटल्या गेली, धर्माधर्मामध्ये वाटल्या गेली आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी या देशामध्ये संपायला हव्या होत्या, जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था, या सगळ्या व्यवस्था, शेवटी धर्म काय, जगण्याचा मार्ग आहे आम्हाला आमचा. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणायचे की माझा धर्म किंवा माझ्या उपासना ज्या आहे त्या आमच्या 4 भिंतीच्या आतमध्ये असल्या पाहिजे. आणि जेव्हा मी घराच्या बाहेर निघतो तेव्हा माझं राष्ट्र असलं पाहिजे. जात भारती, धर्म भारती, भारत की रे करो आरती. म्हणजे आणि बाबासाहेब आंबेडकरही म्हणतात की मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि शेवटी मी भारतीय आहे. याचा अर्थ की आम्ही भारतीय, आमच्यामध्ये राष्ट्रभक्तीची उणीव. मला वाटतं की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा माझ्या देशातल्या प्रत्येक माणसामध्ये राष्ट्रभक्ती नाही रुजली, त्याची जात रुजली, त्याचा धर्म रुजला आणि त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती तुम्हाला मला बघायला लागत आहे की इथे क्राईम वाढला, इथे माणुसकी. नाहीतर मागच्या लहानपणी घराला दरवाजे नव्हते राहत, कुठेतरी फक्त आडपं राहावं म्हणून असे बासा वगैरे बांधून आणि शेजाऱ्याला सांगून शेजारचा माणूस बाहेर गावी जाऊ शकत होता. कडी सुद्धा घराला लागलेली राहायची, फक्त कशासाठी, पण कुलूप लागत नव्हतं. कुलूप न लागण्याची संस्कृती ज्या देशामध्ये होती त्या देशामध्ये आज प्रत्येक जण असुरक्षित का असं वाटतं आम्हाला. तर याचं सुद्धा चिंतन आजच्या निमित्ताने व्हायला हवं. आणि खूप अस्वस्थता अशा वेळेस काय बोलावं हेही आता न सुचायला लागलेलं आहे. मी संध्या मॅडमकडे येतो. मॅडम, नागपूर शहर जे आहेत हे आता सरांनी पण म्हटलं, तुम्ही पण सांगितलं, बाबासाहेबांची भूमी आहे, बुद्धांचा स्रोत्र म्हणून एक नागपूर भूमी आहे, वेगवेगळ्या विचारांचं आहे, महात्मा गांधींनी सुद्धा या ठिकाणी कार्य केलेलं आहे असं म्हटलं जाते. परंतु आता कुठेतरी धर्माचा प्रभाव वाढून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत का? आणि ह्या गोष्टीच्या मागे खरं म्हणजे नागपूरला जर आपण बघितलं तर बौद्ध विचारधारा हे एक प्रभावी म्हणून वापरल्या जातात आणि ब्राह्मणवाद, ह्या दोनमध्ये सुप्त संघर्ष कुठेतरी असताना दिसतो. परंतु यावेळेस ही जी कालची घटना घडली त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम असा एक रेष पुढे येत आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर आहे गौरव तुमचं म्हणणं. हे काय आहे, हे जे काही हिंसाचार आहे याच्या मागे जर आपण जाऊन विचार केला किंवा थोडासा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं की आजचे जे आपले ज्वलंत प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, जनसुरक्षेचा मोठा प्रश्न आहे, ह्या प्रश्नांना बगल देण्यासाठी अशा प्रकारच्या घटना घडवून आणण्याचं जे षडयंत्रच म्हटलं पाहिजे की कालची घटना हे एक षडयंत्र आहे. हे षडयंत्र घडवून आणण्यामागची जी पार्श्वभूमी जर पाहिली तर याच्या मागे राजकीय नेत्यांचा मोठं जे त्याला काय म्हणू की कारस्थान आहे, मनसुबे आधीच झालेले आहेत आणि ही घटना घडवून आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे असं आज विश्व हिंदू परिषदही म्हणत आहे आणि इकडे बाकीचे लोकही म्हणत आहे की मनसुबे ऑलरेडी हे घडवून आणण्याचं कुठेतरी शिजत होतं आणि ते पुढे आलं. तर ही जी घटना आहे या घटनेचं समर्थन करता येत नाही, पण हिंदू मुस्लिमांमध्ये कुठेतरी मन कलुषित करण्याचा हा प्रकार आहे. पण ऍक्च्युली पाहिजे तसं बघा, आपल्याकडे कुठलीही घटना झाली
की मोठ्या प्रमाणामध्ये लोक रस्त्यावर येतात. पण ही काल एवढी मोठी घटना घडल्यावरही ना हिंदू रस्त्यावर आला ना मुस्लिम रस्त्यावर आला. कारण त्या लोकांना हे माहीत आहे की हे जाणीवपूर्वक राजकीय नेत्यांनी घडवून आणलेलं आहे. त्याच्यामुळे जनप्रक्षोभ ज्याला म्हणतो तो नाही आहे, हिंसाचार आहे. त्याच्या मागे राजकीय डोकं आहे आणि जी पोलीस यंत्रणा आहे किंवा प्रशासकीय यंत्रणा आहे त्या यंत्रणेला राबवून घेतलेलं आहे. आणि इथे काल बघा ना, कालच्या याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा मारहाण झाली आहे. उपायुक्त लेवलच्या स्तरावरच्या एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे. ही दुर्दैवी घटना आहे. आता याचा वचपा पोलीस कसा काढेल? कारण मोठ्या प्रमाणावर धरपकड झालेली आहे. शेकडो जे लोकांना पकडलेलं आहे धरपकडमध्ये, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग आहे. आणि एकदा काही हा युवा वर्गाला धरपकडमध्ये काही केसेस लागल्या तर ते जीवनातून उठतील ना. सर, इथे हिंदू मुस्लिमची गोष्ट निघाली म्हणून नागपूर शहरामध्ये ताजुद्दीन बाबांचं एक सर्वात मोठं स्थळ आहे आणि एक ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. तुम्ही सुद्धा याविषयी लिखाण केलेलं आहे. नेमकं ताजुद्दीन बाबाचं कसं योगदान, म्हणजे त्या दरबाराचं योगदान राहिलेलं आहे नागपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम सलोखा राखण्यासाठी? कसं आहे, ताजुद्दीन बाबांच्या बाबतीत म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये सुद्धा हिंदू जितके त्यांना सन्मानाने मानायचे, कारण रघुजी भोसल्यांनी त्यांना तिथे आणलं होतं. त्याच्यामुळे भोसल्यांचा म्हणजे राजा मानतो म्हणून लोक पण मानायचे. आणि मग मुस्लिमही तेवढ्याच प्रमाणात. आजही आता आपण जेव्हा जर मोठ्या दर्ग्यामध्ये मोठ्या ताजबागमध्ये गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एकतेचं प्रतीकच दिसेल. कधी कुठला वाद दिसत नाही. एका रांगेमध्ये हिंदू सुद्धा मुस्लिम सुद्धा एकाच रांगेत, असं तिथे कुठे नाही आहे भेद की बा मुसलमानांची रांग वेगळी आणि हिंदूंची रांग वेगळी. तर ते आहे एक तो संत म्हणून एकतेचं प्रतीक, एकात्मतेचं प्रतीक ताजुद्दीन बाबा आहे. पण दुसरा एक माझा मुद्दा असा आहे की काही भागामध्ये जे कर्फ्यू लागले आणि ज्या तरुण पोरांना वाटक झाली, कारण जे व्हिडिओ ज्या प्रकारे येऊन आले तिथे जे तरुण पोरं दिसून आले, मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं न्याय व्यवस्थेने आणि पोलीस यंत्रणेने सुद्धा कुठल्याही लोकांवर अन्याय होणार नाही. जे गुन्हेगार आहे, जे खरे गुन्हेगार आहेत, त्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, कारण हे भारतीय संविधानाने दिलेले नियम आहेत. आणि पण जे कोणी त्या गुन्हा नसताना कुठल्या शाळेमधून किंवा कुठून क्लासमधून येत होते आणि अशांना जर अटक झाली असेल तर याची छाननी झाली पाहिजे. दुसरं एक आहे पुन्हा की त्या भागामध्ये कर्फ्यू लागल्यामुळे कसं आहे, ते कर्फ्यू आता किती दिवस ठेवतात तर तिथला जो रोजगार आहे, कारण या सगळ्या वस्त्या श्रमिक लोकांच्या, श्रमजीवी वर्ग त्या वस्त्यांमध्ये राहतो आणि त्यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत. हे व्यवसाय जर 10-20 दिवस असं जर बंद राहिले तर ते आयुष्यातून उठून जातील. तर मला असं वाटतं एक व्यापारी म्हणून सुद्धा, कारण मला माहिती आहे की पोटाची भूक आणि आर्थिक टंचाई ही माणसाला काय करायला लावणार याची काही हे नसते. म्हणून मला असं वाटतं की या शहरातल्या राजकीय पुढाऱ्यांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी आणि धार्मिक पुढाऱ्यांनी, कारण धार्मिक पुढारी मी वारंवार का म्हणतोय की धार्मिक पुढाऱ्यांच्या शब्दावर शांती प्रस्थापित होऊ शकते. कारण तुकडोजी महाराज म्हणतात, राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजडले, परंतु राज्य चाले संताचे. या ठिकाणी संताचे याचा अर्थ काय आहे, सत्याचा मार्ग चालतो आणि धार्मिक जे लोक असतात त्यांच्यावर समाजाचा विश्वास असतो. तर त्या लोकांनी आताच्या अशा घडीमध्ये सामोरं यायला पाहिजे आणि या सगळ्या शांतीचा एकोपा निर्माण केला पाहिजे. ते करणे गरजेचं आहे, कारण हा जर वाद असा पेटत राहिला किंवा समोर गेला तर उद्याचं तरुण पिढी ही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाऊ नये याची भीती आम्हाला, कारण त्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये माझी मुलं, माझे नातू सुद्धा राहू शकतात. सर, तुम्ही मगाशी बोलताना असं सांगितलं की या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपुरातील वेगवेगळ्या संघटना एकत्र आलेल्या, त्यांची एक बैठक सुद्धा झालेली आहे. नेमकी काय बैठक होती आणि पुढचं काय पाऊल राहणार आहे त्याचं? सकाळ वर्तमानपत्रांनी नागपूरमध्ये एक हे घेतलं आणि त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या लोकांना बोलावलं, त्यांनी चर्चा केली आणि एक शांतीचा मार्ग त्यासाठी त्यांनी प्रत्येकाचे हे विचार ऐकून घेतले. तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की सर्व धर्मात
सर्वधर्माची सामुदायिक प्रार्थना, सर्वधर्मीय प्रार्थना चे आयोजन जर वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये झाले तर लोकांमध्ये जी भीती आहे, लोकांमध्ये जो एक असं भीती आहे आणि दुसरी गोष्ट मतभेदाचा जो हे वाटतं ते त्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न करता येईल. आणि कमिशनरांना भेटणे, पोलीस कमिशनरला वगैरे अशा गोष्टी त्या याच्यात आम्ही ठरल्या. तर सर्वात आमचा फोकस जो होता सगळ्या लोकांचा चर्चेचा की कुठल्याही प्रकारचं काही असो तरी नागपूर शहर जे देशाला आणि जगाला विश्वशांतीचं केंद्र म्हणून वाटतं ते शांतीचं केंद्र या ठिकाणी राहायला पाहिजे असं मला वाटतं. कारण शेवटी तुकडोजी महाराजांचे काही शब्द असे आहेत की मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच ऊच हटाना गर्व मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. ही जी संतांची भूमिका आहे ही नागपूरनी जोपासली. नागपूर इंग्रजांच्या काळात सुद्धा, त्याच्या आधी रघुजी भोसल्यांचं राज्य इथे राहिलं त्याही काळामध्ये त्यांनी कधी आपल्या म्हणजे संस्कृतीला धक्का लागू दिला नाही. त्यांनी आपसामधले मतभेद या धार्मिक लेवलवर किंवा याच्यावर कधी येऊ दिले नाही. संस्कृती ही एकोप्याची राहिली, मित्रत्वाची राहिली. ती संस्कृती आम्ही जपायला पाहिजे अशी मला अपेक्षा सगळ्यांना. आणि संध्या जशी म्हणाली एक गोष्ट मान्य आहे की एवढी मोठी दंगल पेटल्यावरही त्याचे पडसाद त्या छटाकभर एरियाच्या बाहेर गेले नाही. म्हणजे माझा नागपूरकर अजूनही तो मानवतेला जागतो आहे. तर मला त्या सगळ्या नागपूरकरांना धन्यवाद द्यावा लागेल की तुम्ही जी म्हणजे आपली प्रेमाच्या संस्कृतीची जी जपवणूक तुम्ही दाखवली त्याबद्दल खरंच नागपूरकरांचा आपण धन्यवाद मानला पाहिजे. मॅडम, तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये आता कारण कर्फ्यू 4-5 दिवस आणखी चालण्याची शक्यता आहे, आणखी काय घडेल काही माहिती नाही, म्हणून तुम्ही नागपूरकरांना आणि इतर नागरिकांना काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल? मी ॲटपोस्ट मराठीच्या माध्यमातून नागपूरकरांना एवढंच सांगेल, कोणी कितीही चिथावणी देण्याचा प्रयत्न केला तरी नागपूरकरांनी जी कालपासूनची जी भूमिका अदा केलेली आहे ती आणखी पुढे जोपर्यंत धारा 144 लागू आहे, संचारबंदी लागू आहे त्या काळापर्यंत तरी किमान नागपूरकरांनी आपल्या मैत्रीची, प्रेमाची भावना अशीच वृद्धिंगत ठेवावी. कुठल्याही प्रकारच्या हिंसेला खतपाणी घालता कामा नये. आणि अशा प्रकारचा जर चिथावणीखोर कोणी आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या मागे कुठली तरी शक्ती काम करते आहे हे लक्षात घेऊन त्याला बळी पडू नका, एवढंच मी या प्रसंगी सांगेन. खूप खूप धन्यवाद मॅडम. रक्षक सर, तुमचं सुद्धा खूप खूप आभार आहेत. आपण दोघांनी पण ॲटपोस्ट मराठीला वेळ देऊन तुम्ही तुमचे विचार या ठिकाणी मांडले. तर नागपुरातील हा जो विषय आहे दंगलीचा तो या पुढच्या काळामध्ये कसा राहील, नागरिकांनी या ठिकाणी खूप महत्त्वाचा मुद्दा आला जो संध्या मॅडमने मांडला की जी दंगल झाली ती त्या भागापुरतीच मर्यादित राहिली. त्या दंगलीचं लोण इतर भागामध्ये पसरलं नाहीत आणि इतर ठिकाणं प्रभावित झाले नाहीत. त्याच पद्धतीनं रक्षक सरांनी सुद्धा या ठिकाणी नागपूरची ओळख, नागपूरची परंपरा, नागपूरची सामाजिक पार्श्वभूमी या ठिकाणी सांगितली आहेत आणि नागपूरचं महत्त्व सुद्धा पटवून दिलं आहे. त्यामुळे या दोन्ही विश्लेषकांचं मी आभार मानतो आणि नागपूरकरांना आम्ही ॲटपोस्ट मराठीच्या माध्यमातून सुद्धा पुन्हा आवाहन करतो की कुठल्याही अफवेला बळी पडू नका, दंगलीमध्ये सामील होऊ नका आणि आपण आपल्या सुरक्षित राहून कायद्याचं पालन करून, नियमांचं पालन करून आपण आपलं जीवन सुखकर केलं पाहिजे असं सुद्धा आम्ही ॲटपोस्ट मराठीच्या माध्यमातून आवाहन करतो. या मुलाखतीला, या चर्चेला मी इथेच विराम देतो. तत्पूर्वी मी इतकंच म्हणेल की ॲटपोस्ट मराठीवरचे व्हिडिओज, मुलाखती, विश्लेषण आणि बातम्या बघण्यासाठी ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.